काय प्रकार आहे हा? अजूनही त्याचं सोनं दिलेलं नाही. राजश्री क्षीरसागर यांनी जबाबदारी घेतलेली आहे. त्यातलं अजून 50 ग्रॅम आलेलं नाही आहे. त्या लोकांनी कुणाचे पैसे बुडवले माझ्याकडे या. जेव्हा धोका आहे याच्याशी म्हणून मी अर्ज केला. कपिल केसरकरांचे कॉल काढून बघा, त्यामध्ये तुम्हाला सगळं आढळणार. अजूनही याला ही लोक दादागिरी करतात, दत्तिंग करतात. हे योग्य आहे काय कोल्हापूर वासियांना? मुलगा कॅसिनो, यांची डिपेंडर, यांचं 100% रस्ते. पप्पू राठोड बोलताय? होय. काय काय भानगड चालली हो तुमची? ती कपिल केसरकर काय काय तुमची? कुणाची? कपिल केसरकर वगैरे माझी कुठं आहे? कुणाचा नंबर आहे हा? पप्पू राठोड. पण शांतीलाल तुमचा मुलगा ना? हा हा. ती सोन्याची काय देण्याघेण्याची काय भानगड आहे? ते काय माहित नाही मला, आणि काय माहित नाही. माहित नाही? होय. अरे तू कुणाच्या नावावर अर्ज देतोस? काय करतोस? हा, तुला काय सोपं वाटतं रे? मी कुठं अर्ज काय दिला? संबंध आहे तुझा? हा, अर्ज मी नाही दिला. तुझं रेकॉर्डिंग चालू आहे मला माहित आहे. खरं लक्षात ठेव, हा आपण कुणाच्या नादाला लागतोय, कोण आपला वापर कसा करतोय हे जरा बघायचं. काय हा. जाणीला जाऊ नको उगीच कुणाच्या नाही, नाही. नादाला लागून. मी अर्ज दिला नाही कुणाला साहेब. ते बघतो मी आता येणार आहे आज. मला सगळ्यांनाच बघावं लागेल जरा. हा बघूया खोटं काय करताय ना तुम्ही. तुम्हाला टाकतो आतच तुमच्या विरोधात कंप्लेंट घेऊन. हा. त्याशिवाय अक्कल येणार नाही तुम्हाला. हॅलो 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 बोला की वाटत. बाळ्या, हा बोला. साहेब कुत्र्याला उडायचे. बोला की. काय बोललात रे? ते सोन्याचं व्याज किती देणार त्या? काय म्हणला? 100 ग्रॅम सोन्याचं वापरलाय की नाही, ते व्याज कोण देणार त्याचं? कोण? मी मग 6 महिने वापरले. मी कुठं वापरले? हॅलो तुला हॅलो. दिलतं ना? कुणाला? तुला मला कुठं मिळाले मास्तर? तुला कुठे मिळाले? लढा वापरला 6 महिने. मी आता कुठं मग वापरलाय मास्तर? लवड्या काय असं बडबड आलायस तू? मला मिळाले का आता व्याज मास्तर? पहिला आजच्या जमा करायचं, तुझ्या आईला वडाला घेऊन जरा जाऊन. काय म्हणला? आजच्या 6 महिन्याचं व्याज जमा करायचं सोन्याच्या मकान सोन्याचं. मास्तर मला एक सांगा, एक व्यवहार मला सांगा. नाही, तू बाकीचं लांबड लावू नको तू. हा. तू एक थोडा वेळात काय मला अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कटपाडी इथं राहतो. माझं दुधी दुकान आहे. कपिल केसरकर हा माझं 100 ग्रॅम सोनं द्यायचं होता. माझ्याकडे मी काढून घेतले. मी त्याकडे मागायला गेलो. ते माझं ती ना मला फ्लॅटवर बोलवून त्यांनी 100 ग्रॅमची माझ्याकडेच वरनं मागायला तयार केली. 6 महिन्याचं व्याज द्या, रेकॉर्डिंग पण आहे. आणि मला फ्लॅटवर बोलून त्यांनी मारलेलं आहे. आणि बोलवून मी वैतागून साहेबांकडे गेलो, इंदुरी साहेबांकडे गेलो. त्यांनी मला पोलीस स्टेशन तिथं तक्रार देण्याचं सांगितले. त्यांच्या हिशोबाने त्यातलं 50 ग्रॅम मला आलेलं आहे. 50 ग्रॅम अजून राहिलेला आहे. ऋतुराज क्षीरसागर आणि राजश्री क्षीरसागर यांनी जबाबदारी घेतलेली आहे. त्यातलं अजून 50 ग्रॅम आलेलं नाही आहे. मला 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 असं वाटते की माझ्या जीवाला धोका आहे याच्याशी म्हणून मी अर्ज केला होता. आणि मला तर वाटते की मला अजून माझ्या अंगाला गॅरंटी नाही ह्यांच्याशी. मी आत्महत्या करणार आहे. कोल्हापूर वासियांनो, हा राठोड एक 1.25 महिन्यापूर्वी माझ्याकडे आला होता काम घेऊन. याचं काम असं होतं की याचं 100 ग्रॅम सोनं कपिल केसरकर आणि त्यांच्या कोणतरी सहकार्याने घेतलं होतं. ह्या व्हिडिओ क्लिप मध्ये मी कपिल केसरकरनी ह्याला दिलेल्या शिव्या, कपिल केसरकरनी ह्याच्याकडे मागितलेलं व्याज, कपिल केसरकरनी ह्याला दिलेली धमकी, हे सगळं ह्यानं रेकॉर्ड करून ठेवलं ऑडिओ क्लिप मध्ये. हे सगळं मी ह्या व्हिडिओ बरोबर सन्माननीय सर्व मीडियाला, पत्रकार बंधूंना, पोलीस प्रशासनाला मी माझ्या जबाबदारीवर पाठवत आहे. याचं कारण असं, 100 ग्रॅम सोनं ह्या बिचाऱ्याचं त्यांनी घेतले आणि ह्याला देत नव्हते. उलट अर्थी याच्याकडूनच त्यांनी पैसे वसूल केले, व्याज घेतले असं हा म्हणतो. 2.5 लाख रुपये कपिल केसरकर. हा माझ्याकडे आल्यानंतर मी म्हटलो बाबा, सगळं मी सिच्युएशन ऐकली, याच्या सगळ्या ऑडिओ क्लिप ऐकल्या.
कपिल केसरकरनं व्याज मागितलेली ऑडिओ क्लिप याच्याकडे आहे, माझ्याकडेही आहे आता. म्हणजे ही धमकी. एकनाथ शिंदे साहेब, तुमचे आमदार काय करतात बघावं जरा, आणि तुमच्या आमदारांचे पदाधिकारी काय करतात याची गंभीर दखल ही कधी घेणार तुमचा पक्ष? कधी घेणार ही गंभीर दखल? या बिचाऱ्याला मारून पैसे काढून घेतात हे लोक. काल आणि राजेश क्षीरसागरने याच्या भावाला, पप्पू राठोड नाव त्याचं, त्याला मी धमकी दिली. कुणी दिली? राजेश क्षीरसागरनी स्वतः. काय म्हटले? अरे काय काय चाललंय त्या कपिल केसरकरचं? काय म्हणतोस तू? तुम्हाला सगळ्यांना बघून घेतो, आत टाकतो. अहो क्षीरसागर, तुम्ही काय ऍडिशनल एसपी, कोल्हापूरचे शहर एसपी, डीवायएसपी कोण आहात तुम्ही? ह्याला आत टाकतो, त्याला टाकतो, तुला बघतो. काय चाललंय काय शिंदे साहेब तुमच्या या आमदाराचं? काय प्रकार हा? कपिल केसरकरने पैसे द्यायचे आहेत, उलट याला मारतात. 15 ऑगस्ट, या महिन्यातल्या 15 ऑगस्टला हा पुन्हा मायाड आला. ऋतुराज क्षीरसागरनी याला बोलवून घेतलं. सीसीटीव्ही फुटेज पोलीस प्रशासनानं पाहावं. क्षीरसागरच्या परिवारातल्या सगळे सीसीटीव्ही फुटेज काढा. हा तिथं भेटायला गेला. ऋतुराज क्षीरसागर याला म्हटले की तुझं उरलेलं अजून सोनं आहे ते आम्ही देतो, पण तक्रार मागली. अजूनही त्याचं सोनं दिलेलं नाही. 25 ग्रॅम देतो म्हणजे ऍक्च्युली 50 ग्रॅम ना, अजून 50 ग्रॅम द्यायचा बिचारायचं. आणि 25 ग्रॅम सोनं देतो. बरं असू दे, बरं मी पण याला म्हटलं तुला पैसे मिळत असेल तर तुझं घे आणि बाजू लावू. ह्या बिचाऱ्याला अजूनही न्याय दिलेला नाही. उलट अर्थी कपिल केसरकर हा व्याज मागतो. सरळ सरळ त्याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. सरळ सरळ व्याज म्हणजे सावकारीचा गुन्हा दाखल पाहिजे. काहीही घडेना झाले. यांना अर्ज केल्यानंतर ही बिलीत अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मी स्वतः याच्याबरोबर पोलीस प्रशासनाकडे गेलो. सन्माननीय PI साहेबांच्या इथे घेऊन बसलो. त्यानंतर डायरीला नमूद करून ठेवलं. याच्याकडे आता कागद आहेत. मी कागद तक्रारीचे दोन्हीही कागद याचे डिपार्टमेंटचे हे देखील आम्ही आता या पोस्टमध्ये टाकत आहोत. कारण जनतेला समजलं पाहिजे वस्तुस्थिती काय आहे. 100 ग्रॅम मधलं 50 ग्रॅम अजून द्यायचं असताना अजूनही याला ही लोक दादागिरी करतात, धतिंग करतात. हे योग्य आहे काय कोल्हापूर वासियांनो? मुलगा कॅसिनो, यांची डिपेंडर, यांचं 100% रस्ते. अहो काय चालले काय कोल्हापूर शहर वासियांना? हा नराधम क्षीरसागर आणि दादागिरी पुन्हा पप्पू राठोडला. तुला बघतो काय चालले. पोलीस प्रशासनास माझी नम्र विनंती आहे, माझ्या जीवावर, माझ्या नावावर जर कोण दादागिरी करत असेल, कोण खंडणी गोळा करत असेल, कोण धतिंग करत असेल, ठोकून काढा त्यांना. तो माझा किती जवळचा असू दे. मी असली शिकवून कुणालाही, माझ्या मित्राला, माझ्या कार्यकर्त्याला, माझ्या हितचिंतकाला मी असलं काही कधी शिकवत नाही. आणि मी अशा लोकांना कधीही पाठीशी घालत नाही. उलट अर्थी मी समजावून सांगेन, माझं नाव सांगून कुणी काही करायचं नाही. माझ्या आई बापाचे संस्कार असले नाहीत, हे करायचं नाही. हा, ज्या दिवशी माझ्या कोण वाटेल मी जबाबदार आहे, समर्थ आहे त्याला. पण ही योग्य आहे का? सन्माननीय पोलीस अधीक्षकांना माझी विनंती राहील अगदी कळकळीची की ह्या लोकांचं काय करायचं? अहो तक्रार द्यायला बिचार भेटतो. शेवट मी जाऊन बसलो आणि तक्रार नोंद करायला लावली. पुन्हा 50 ग्रॅम सोनं दिल्यानंतर पुन्हा माघार, मीच म्हटलं दिला असलं तर माघार घेऊन टाकायचं असू दे. पुन्हा आणि काल रात्री सन्माननीय पोलीस अधीक्षक साहेब, PI साहेब राजवाडा डिव्हिजनचे, तुम्ही राजेश क्षीरसागरांचे कॉल काढून बघा. तुम्ही कपिल केसरकरांचे कॉल काढून बघा. त्यामध्ये तुम्हाला सगळं आढळणार. राजेश क्षीरसागरने काल धमकी द्यायची काय गरज होती? अहो तुमच्या कार्यकर्ता, तुमच्या पक्षाचा पदाधिकारी हा एखाद्याकडे खंडणी मागतो, एखाद्याला लुबाडतो आणि तुम्ही ती सोनं देत नाही. आणि परत तुम्ही अशा लोकांना खत पाणी घालता जी गुन्हेगार आहेत. सन्माननीय PI साहेब, याच कपिल केसरकरांना मी वाचवले, मी स्वतः वाचवले.
बंगाली कारागीर आहे, त्या बंगाली कारागिरांनी याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. पोलीस निरीक्षक कदाचित त्यावेळी खोचे साहेब होते. रस्त्यावरून धिंड काढणार होती त्यांची. त्यावेळी एका शिवसेनेमध्ये राजेश क्षीरसागरांनी मी काम करत होतो, त्यावेळी मी शहर अध्यक्ष होतो शिवसेनेचा. ह्या केस मधून निर्दोष मी केलाय. ह्या कपिल केसरकरांना या केस मधून निर्दोष मी केलाय. साहेब तुम्ही रजिस्टर काढून बघा, त्याच्यावर हा गुन्हा दाखल आहे. बंगाल्यांना विनंती करून आमच्या पक्षाचा पदाधिकारी आहे, राजेश क्षीरसागरांच्या बरोबर असतो, हस्तक आहे त्यांचा, आणि मिटवा विनंती केल्यानंतर त्या लोकांनी मिटवून घेतलं. हे मला सांगावं का वाटतं की ही प्रवृत्ती अशी आहे. याच्या पैशावर वडंग्यामध्ये फ्लॅट घेतला. फ्लॅट काय रो बंगला. ह्या कपिल केसरकरनी फ्लॅट काय रो बंगलो घेतला. म्हणजे ह्या सगळ्यांची टीमच आहे. आमच्या परिवारात असलेला नवीन इंदोले नगरसेवक मर्डर मधला, सायरा जगताप खून कटल्यातला, अहो ही सगळी टीम यांची असली. चांगला माणूस, सुसंस्कृतपणा असलेला माणूस, न लुबाडणारा माणूस, न खंडणी मागणारा माणूस, यांच्याकडं कुणी नाही. सगळी असली टीम आहे. शिंदे साहेब यांना तुम्ही जा विचारा. राजेश क्षीरसागर याच्यामुळे तुमचा पक्ष बदनाम आहेच, आणि आणखीन चालू झाला. याला फक्त एक क्षीरसागर परिवार कारणीभूत आहे. पोलीस प्रशासनास पुन्हा माझी विनंती, पुन्हा एकदा क्षीरसागरांचे कॉल डिटेल चेक करा, ऋतुराज क्षीरसागरांचे चेक करा, कपिल केसरकरांचे करा, आणि त्यानंतर निर्णय घ्या. दूध का दूध, पाणी का पाणी होईल. हा परिवार एका खंडणीखोराच्या पाठीशी राहतो, आणि त्याला का कोण बोलते, का रे गुन्हा दाखल केला? अरे लोकशाही राष्ट्र आहे, भारतीय संविधानानुसार आम्हाला अधिकार दिलेला, आम्हाला न्याय मिळत नसेल तर आम्ही डिव्हिजनला जाऊ शकतो. डिव्हिजनला का गेला म्हणून राजेश क्षीरसागरने यांच्या भावाला धमकावले. त्याची ऑडिओ क्लिप यांनी सेव्ह करून ठेवलेली आहे, ती आता व्हायरल होणार. कपिल केसरकरांनी मागितलेलं व्याज हे देखील मी ह्या व्हिडिओ बरोबर व्हायरल करत आहे. कृपया पोलीस अधीक्षक साहेब यांना न्याय मिळावा. आणखीन एक कोल्हापूरकरांनो, कोल्हापूरवासियांनो, यांच्या माध्यमातलं काही असलं माझ्याकडे या. या लोकांनी पुन्हा कोणाचे पैसे बुडवलेत, माझ्याकडे या. मला तुमचं काहीही नको. मी असल्या प्रकरणात पैसे खाऊन मोठा होणारा व्यक्ती नाही. मला या कोल्हापुरातला असलं कोणाचे पैसे नको, पण 100% मी वसूल करून देतो, कारण ह्या लोकांना धडे शिकवलेच पाहिजेत. या राठोडला कुणी रात्री अपरात्री विचारायचं, रवी इंगोले तुझ्या 10 रुपये मिळताय का? एकमेव आहे, एकमेव. याच्या आई वडिलांनी देखील याला सांभाळण्याचा एवढा 1.25 महिना मी याला अगदी आपल्या सख्या भावाप्रमाणे वागणूक दिली. का दिली? बिचारा गरीब झालाय, परिस्थितीनं डाऊन झालाय. इतकं वाईट वाटलं सन्मान्य पोलीस निरीक्षक साहेब, ज्यावेळी याची बायको प्रेग्नंट होती त्यावेळी याच्याकडे गाडी नव्हती, अक्षरशः भिजत चालत गेली. आणि अशा लोकांचे हे क्षीरसागरांचे कार्यकर्ते आणि ही पाठीशी राखण घालणारे कार्यकर्ते, या क्षीरसागर अशा पद्धतीचं वागतात. यांच्यावर गुन्हा दाखल करा, नाही करा, यानं माघार घेतली हा ह्याचा विषय आहे. पण ह्याचं 50 ग्रॅम सोनं जर मिळालं नाही तर हा म्हणतोय मी आत्महत्या करणार. या आत्महत्येला क्षीरसागर, कपिल केसरकर आणि ऋतुराज क्षीरसागर हे तिघं जबाबदार राहतील.